हॅलो गाईज. हॅलो एव्हरीवन, हॅपी होली. आणि आम्ही चाललोय होळी खेळायला असे पांढरे शुभ्र कपडे घालून मस्त रेडी झालो. कालच्या धमाकेदार होळी सेलिब्रेशन नंतर आज परत आम्ही चाललो आहे परत होळी सेलिब्रेशनसाठी. काल पण आम्ही आमच्या फ्रेंडकडे जाऊन होळी खेळलो आणि आज आम्ही एका इव्हेंट मध्ये चाललोय होळीच्या. आणि त्याच्या पहिले स्टार्टिंग फ्रॉम नागपूर का संजय. चणा पोहा, समोसा पोहा. मी आज समोसा खाल्ला. तू पोहा पण घेतला का? समोसा. मी अजून स्टार्ट पण नाही केलाय आणि संपायला लागलाय हा. त्याचा पण इतका नाही खाणार. भयंकर तर्री मला वाटत आहे. थँकफुली आज मला खूप बरं वाटत आहे, कारण की कालच्या भांगवाल्या कांड नंतर मला असं वाटत होतं की मी आज जिवंत राहणार की नाही. बट काल मजा आली. इतकं वाटत होतं तुला? येस. त्यांना सांगतो इन्सिडेंट सांग, काय झालाय नेमका. आम्हाला माहित होतं की भांग खाल्ल्यानंतर खूप त्याचा नशा खूप भयंकर राहतो, काही कळत नाही, खूप हार्ड हिट होतोय तो. बट मला इतकं काही नाही झालं. खाल्ली भांग पहिले कशी खाल्ली नाही, आता असं होणार आहे की अशी किती भांग खाल्ली. काही खूप नव्हतं. आम्ही कुल्फी खाल्ली, भांगवाली कुल्फी. एका फ्रेंडनी त्याच्याकडे ते थोडंसं भांग आणलं होतं एन्जॉयमेंट साठी म्हणून. त्यांनी कुल्फीमध्ये ते सगळं मिक्स केलं आणि ते आणलं आमच्या सगळ्यांसाठी की चला आपण ट्राय करू. आम्ही कधी पिली नाही भांग वगैरे, म्हणून असं ट्राय करायसाठी मग एक्साइटमेंट मध्ये सगळ्यांनी खरंच थोडं थोडं खाल्लं. ते सगळ्यात जास्त मी खाल्लं सगळ्यांच्या पेक्षा, की मला असं एक्साइटमेंट झाली होती की चल जर आज खरं भांग ट्राय करूनच बघते काय होते एक्झॅक्टली. आणि मला काय गाडी पण चालवायची नव्हती, काही नाही. मग मी खाल्लं आणि काय म्हणजे मला असं काही वाटत नव्हतं. मग माझ्या 1-2 फ्रेंड्सनी म्हणणं सुरू केलं की त्यांना असं फिरल्यासारखं होत आहे, मग स्लो झालंय सगळं वगैरे वगैरे. मी त्यांना असं म्हणत काही पण म्हणजे नौटंकी करत आहे फालतू असंच. मग नंतर जोपर्यंत ते लोक म्हणत होते आम्हाला खरं नव्हतं वाटत, पण जेव्हा मला फील व्हायला लागलं मग मला वाटलं की काहीतरी गडबड आहे. मला तर तरी पण याचं पण खोटं वाटत बट मला इतकं काही नाही पण झालं जेवढं त्यांना होत होतं. म्हणून मला माहित नाही ते लोक खरंच तसे बिहेव करत होते की गंमत करत होते. बट जेव्हा मग मी रिटर्नच्या वेळेस गाडी चालवायला घेतली, गाडी मी ड्राईव्ह करत होतो, तर मला असं वाटत होतं का एक स्क्वेअर एक रस्ता असा हळूहळू पोहोचत आहे मी त्यांच्याकडे, जेव्हा की माझी स्पीड नॉर्मल होती. पूर्ण सगळं स्लो वाटत होतं. तुम्ही बघितलं असणार संजू मूवी मध्ये तो सीन दाखवला का त्याला पूर्ण असं हळूहळू स्लो होताना दिसते. एक्झॅक्टली ऑलमोस्ट तसा मला वाटत होतं थोडं बहुत. म्हणून मी म्हटलं थोडंसं रिस्की आहे, तर मी जर चालवीन गाडी तर रिस्की होऊ शकते. म्हणून आम्ही कसं तरी करत पोचलो आम्ही घरी. एंड घर पे आने के बाद फिर डेड बॉडी. मग ती डेड बॉडी आज सकाळी उठली आणि मग फ्रेश वाटत होती. तर आता आम्ही परत चाललो आहे होळी सेलिब्रेशन. प्रत्येक वर्षी आम्ही एका इव्हेंट मध्ये जातो. मागच्या वेळेस प्री इव्हेंट होता, होळीच्या आदल्या दिवशी होता. यावेळेस होळीच्या नंतर आहे. गेलो होतो, पण मागच्या वर्षी आम्ही व्हिडिओज बनवत नव्हतो म्हणून मग तो व्हिडिओ बनलेला नाही. पण त्याचे भरपूरसे क्लिप्स आहे माझ्याकडे, फोटोज आहे, सगळं आहे. सो मी जर मला वाटलं तर मी ह्याच्यात टाकेल किंवा मग त्याची रील बनवून टाकेन, सो दॅट ते पण एक मेमरी राहील माझ्याकडे. आणि आजचा ब्लॉग आपण मस्त शूट करू, मस्त जाऊ तिकडे इव्हेंट मध्ये. कारण नाही यावेळेस आज डिसाइडेड आहे की आज मी फक्त होळी खेळणार आहे. बाकी ना भांग ना पाणी ना कुछ भी नहीं. तिथे आपण कल ही बहुत ज्यादा हो गया. मला अजूनही या लोकांचं खोटं वाटत आहे, कारण मी सगळ्यात जास्त पिली आणि मला काहीच झालं नाही. दॅट टू इतका भयंकर भांगचा नशा, नॉट फॉर मी. बट जेवढाही मजा आला काल, मात्र 25 रुपये 25 रुपयाची कुल्फी आणि एवढं सगळं मजा करायला भेटली. मला ते वाटतच नव्हतं काय, फक्त थंडाई जाणवत होती जेव्हा खात होती, बस. बाकी काय नाही. तिचा माइंडसेट जठर माइंडसेट आहे, हिला फरक नाही पडत, नसाच चढत नाही. मी पण असं खूप एक्साइटमेंट मध्ये येऊन की हा ठीक आहे आज भांग तर पिऊनच बघू. होळी पण मस्त खेळलो होतो
आणि मग नंतर काही काम नव्हतं. असं झालं होतं की जरी इथे झोपायला लागलं तरी पण झोपू शकते. मग भांग ट्राय केली, पण त्या भांगने माझ्यावर काय फरकच नाही पडला आणि लोक सगळे लुडकले होते. पाणीपोट पाहिजे. सो आता आम्ही पटापट खातो. थोडं उशिरा निघालोय कारण मागच्या वेळेस खूप आरामात ते इव्हेंट सुरू झाला, असं म्हणून थोडंसं उशिरा निघालो. आता पटापट पोहोचलो तिकडे आणि मग तुम्हाला इव्हेंट दाखवतो. अनदर अपडेट की आम्ही तो समोसा खाल्ला संजयवाला आणि मला ते असं रस्सावाला मजा नाही आली म्हणून मी सुखा समोसा घेतला पुन्हा. चष्मा खूप इरिटेट होतं यार कधी कधी. खूपच डार्क आहे, खूपच डार्क आहे. दुसरा घे. इतकं पण डार्क नाही पाहिजे. माझा पण डार्क आहे, पण मला नाही. हाच चष्मा मी हा किती वर्षापासनं वापरत आहे. किती वर्ष असं झाली. नॉर्मली काही नाही वाटत. कारण मला हाच चष्मा नॉर्मली काही नाही वाटत, पण जसं आता नॉर्मली बोलत आहो, बसलो आहो कुठेतरी, फिरत आहो, डार्क डार्क पण ते ड्राईव्ह करायच्या वेळेस खूपच जास्त डार्क वाटते यार. त्या भयंकर माहित आहे. लोकांना सांगून राहिलो होतं माझा चष्मा डार्क आहे. enjoying samosa and we will enjoy Holi in some time. Yeah, we are here. आम्ही पोहोचलोय व्हेन्यूला आणि मस्त आहे. असं आतमध्ये खूप मस्त त्यांनी डेकोरेट केलंय, पण इकडे असं काही डेकोरेशन नाही. पण हा रस्ता खूप सुंदर आहे, असं मागचं पूर्ण. इथनं आलो आम्ही आणि आता इकडे आम्ही फोटोशूट करत आहे. तर आम्ही विसरून गेलो होतो व्लॉग शूट करत आहे. म्हणून आता इकडे आम्ही कंटिन्यू करू. तुम्हाला सांगत होतो की लास्ट इयर आम्ही जिथे आलो होतो ते आम्ही रेकॉर्ड नाही करू शकलो. तर काहीच फरक पडणार नाही, कारण की हा इव्हेंट त्याच व्हेन्यूवर आहे जिथे लास्ट इयर आम्ही आलो होतो. तर काहीच मिस असं होणार नाही. आम्ही इथेच येणार आहे परत. अशा आम्ही मस्त व्हाईट कपडे घातले. मागच्या वेळेस माझ्याकडे खूप सुंदर पिंक कलरची ओढणी होती, यावेळेस रेड कलरची. तर आम्ही इकडे फोटोशूट करत आहे. तुम्ही पण बघा. जादू होता बघा. व्हिडिओ बनवला आणि मग लक्षात आलं की अभिची मान नाही, डोकं इकडून कटलाय. सो आता आम्ही आमचे छोटे छोटे रील्स व्हिडिओज वगैरे शूट करून घेतो आणि मग नंतर हा व्लॉग कंटिन्यू करू. असे आम्ही फोटो व्हिडिओज खूप सारे बनवणार आहे. सो लेट्स कंटिन्यू आफ्टर सम टाइम. बाय बाय. Happy Holi! रंगाने भरले. स्टार्ट झाली होळी आमची तरी ॲटलीस्ट.
आहे होळी मस्त. पूर्ण खराब हालत आणि आता बॅक टू होम. असं काय झालंय आमचं. चष्मा काढूच नाही शकत कारण ना जेवढ्या जागी चष्मा होता तेवढ्या जागी काय रंगाने लागलाय आणि बाकी पूर्ण भरून होतं. पण मी तर आता थोडंसं असं पुसलं वगैरे, कपडे हे असे झाले आहे तर इतकं काय नाही झालंय हो ना. त्या लोकांनी रंग नाही ठेवली इतके, म्हणजे असे खूप मागच्याच कोणतरी गुलाल मध्ये रंग मिक्स केला होता आणि आता तर आम्ही इकडनं पूर्ण निघालोय. रंग झाला होता. सो आता आम्ही जातोय वापस. आता आम्ही इकडनं back to निघू. home जाताना now. काहीतरी पिऊ. तिकडे तर पाण्याची बॉटल पण 50 रुपयाची होती. काय आपलं देऊ पण शकत नाही, अलाउडच नाही. पण तरी आम्ही पाणी हे ते पिलं. तर आम्ही थोडं लवकर निघालोय. खूप वेळ म्हणजे लवकर तरी नाही, तरी 4 तास वगैरे थांबलो असेल आपण ना. 5 वाजले ना, आपण 12 वाजता आलो. आणि आता आम्ही निघता काहीतरी मस्त असं थंडगार पिऊ आणि मग घरी जाऊ. मग नंतर संध्याकाळचा काय प्लॅन असेल तो बघू. जमलं तर रेकॉर्ड पण करू. पण हा व्लॉग आपण इकडेच एंड करू कारण हा व्लॉग होळीचा स्पेशल व्लॉग असणार आहे. येस, सो एंड तू कर. दी एंड. तर आम्ही हा व्लॉग आता इकडे एंड करत आहे. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय. सबस्क्राईब Happy करा, होली लाईक करा, again. शेअर करा आणि आम्हाला कॉमेंट्स मध्ये सांगा की नेक्स्ट आम्ही अजून काय नवीन ब्लॉग्स बनवू शकतो. जर तुम्ही सजेशन्स द्याल तर तसे आम्ही ब्लॉग्स बनवू कारण आम्ही नवीनच स्टार्ट केलंय. थोडं मध्ये असं कट वगैरे होत राहतं म्हणजे काही दिवस असे जातात आहे की ब्लॉग्स नाहीत वगैरे वगैरे. पण आता कंटिन्यू राहू सो दॅट ते कंटिन्यू राहण्यासाठी तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की आम्ही अजून काय नवीन प्रकार करू शकतो. एन्जॉईंग ज्यात मजा येईल वगैरे वगैरे. तोपर्यंत बाय बाय बाय. लिंबू सोडा.